सर्वधर्म समभाव म्हणजे नीचपणा, नपुंसकपणा असं संभाजी भिडे म्हणाले। आंबा खाऊन मूल होऊ शकतं या वक्तव्याचा सुद्धा भिडेंनी पुनरुच्चार केलाय। 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करू, तिरंगा फडकवू असं भिडे म्हणालेत। मात्र लवकरच दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवणार यासाठी काम करा असं भिडेंनी आवाहन केलेलं आहे। नाशिकमध्ये व्याख्यानात संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलेले आहे। संभाजी भिडे यावेळी नेमकं त्यांनी काय वक्तव्य केलेलं आहे, व्याख्यानामध्ये ते नेमकं काय म्हणालेले आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू। सर्वधर्म समभाव हा प्रकार म्हणजे नपुंसकपणा, नीचपणा। खग्रास ग्रहाच्या काळात एखाद्या मंत्राचा जप करेल त्याला त्या मंत्राची शक्ती मिळते, जन्मोजन्मी शक्ती मिळते। 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस साजरा करू, तिरंगा फडकवू, पण लवकर दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवणार यासाठी काम करा, हे आपलं काम। सगळ्यांमध्ये सामील होऊ, तिरंगा फडकवू, पण डोक्यात हिरोजी फर्जंदनं सांगितलं ते काम करू। मी बोललो होतो आंबे खाऊन मूल होतं, आजही मी एक झाड लावलं आहे आंब्याचं, तिथं तुम्ही जाऊन आंबे खाऊ शकता। मला त्यांच्या चाड माझ्या मनामध्ये खूप प्रचंड हे आदर आहे त्यांच्या बुद्धीबद्दल, त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल। त्यामुळे ते जे काय बोलत असतील, मग तो भिडे गुरुजी बोलत असतात ते काय आज बोलले अशातला भाग, सातत्याने बोलत असतात। सर्व धर्म समभाव नपुंसकपणा याचा अर्थ त्यांनी समजून सांगावा। सर्व धर्माला समान लेखायचं का नाही लेखायचं हा प्रश्न आहे। ठीक आहे, कोणत्याही धर्माचं तुष्टीकरण करू नये ही भूमिका मान्यच आहे, कोणताही धर्म असो त्याचं तुष्टीकरण होऊ नये ही भूमिका काही चुकीची असं मला वाटत नाही, परंतु ते जे शब्द वापरतात ते चुकीचे मला वाटतं।